आम्हा सर्वांचे लाडके हेमंत वंजू हे 50व्या वर्षात पदार्पण करून 51व्या वर्षाचं पुढे आता वाटचाल करीत आहे। तुम्हा आम्हा सर्वांच्या वतीने टाळ्या वाजवून आपण यांचे जोरदार स्वागत करतो। मित्रांनो, मी माझ्या जीवनामध्ये अनेक दिलदार मित्र पाहिले, त्यातला एक म्हणजे हा आमचा हेमंत वंजू आहे। खरंच मला अभिमान वाटतो आणि हेमंतच्या अंकाचं प्रकाशन मी केले आणि मी ज्याचं प्रकाशन करतो त्याची भरभराट होते हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। असो माणूस वयाने किती मोठ्या अपेक्षा, मनाने दिलाने किती मोठा आहे महत्वाचा, तसा आमचा हेमंत दिलाने फार महत्वाचा। बिर्याणी खाण्यासाठी काय हैदराबादला जातो, त्याला मन लागते। आणि आज हेमंत तुला खरंच मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा। असाच मोठा हो, अनेक अशीच प्रगती कर पत्रकारितेमध्ये, बिझनेसमध्ये, उद्योगामध्ये आणि आयुष्यमान तुझं चांगलं राहू दे। कारण तब्येत चांगली असेल माणूस तर सगळे वाढदिवस साजरे करतो। पुन्हा तमाम मित्रांच्या वतीने आणि विशेष करून आमच्या पत्रकार टीम तर्फे आमचे लाडके हेमंत वंजू यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। हेमंत वंजू यांचा हेमंत भाई तुम आगे बढ़ो, भावी नगरसेवक सौरभ आहे। सौरभ वंदनकर साहेबांचं पाहिजे। बिपिनला का आपण तिकीट आम्ही देणार हेमंतला। बिपिन काय तिकीट देतो? वंजूंचा हेमंत असो। बिपिनकडे काय नाही, साहेबांनी पंकज छाटले आता बिपिनचे। कॉलेज पासूनचे आमचे लाडके मित्र मान्य हेमंतजी वंजू, रत्नागिरी खबरदारचे मालक संपादक सर्व सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातून रत्नागिरी खबरदारसारखं वृत्तपत्र जेव्हा सुरुवात केली त्यावेळी मीच त्याला सांगितलं होतं, अरे नसत्या भानगडीत पडू नकोस, हा काय तुझा हे नाही। त्याच्यावर मात करून देखील हेमंत वंजूने आपल्या प्रयत्नातून संघर्षातून आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक स्वतःचं अस्तित्व वेगळं निर्माण केलं आणि त्याने केलेला संघर्षाला त्याला आज फळ आला। आज त्यांनी खबरदारचं नाव कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे गेलंय, देशात परदेशात सगळीकडे आहे आणि त्याला सर्वस्वी पूर्णतः वाहून दिलेले आमचे मित्र हेमंत वंजू। हेमंत, तुझी ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे। तुलाच 50 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक चढ उतार पाहिलेस आणि आज यशाच्या शिखरावर आज तुझं जे 50 वर्ष साजरा आम्ही करतोय सर्व पत्रकार बांधव आणि सर्व मिळून, ते तुझं वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा। असाच खूप खूप मोठा हो, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत। माझा परममित्र, आपल्या सगळ्यांचाच मित्र हेमंत वंजू, त्याला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। एक अतिशय उत्तम अँकर, ते रत्नागिरी खबरदारचा सर्व या प्रवासाचा साक्षीदार माझ्यासारख्या अनेक मित्रांना होता आलं, याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे। अतिशय परखडपणे आपलं मत मांडणारा आणि कोणाची पर्वा न करणारा, सत्तेची बाजू घेणारा हेमंत, त्याला खूप खूप शुभेच्छा। हे लिहित असताना किंवा कुठची बातमी तो करत असताना सुरुवातीच्या काळात तो जरी पत्रकार नव्हता तरी त्याचे आदर्श अलिमिया काझी, किशोरपूर यांच्यासारखे सिनियर पत्रकार आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा रत्नागिरी खबरदार निव्वळ कोकण नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारतामध्ये सगळ्यात उंची गाठो ही भैरी बोचाची आम्ही प्रार्थना। माझा मित्र हेमंत याचा 50वा वाढदिवस। हेमंत आणि आमची मैत्री जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्षापूर्वी असेल, जेव्हा हेमंत मुंबईतनं कंदील घेऊन यायचा आणि त्याची जाहिरात त्यावेळेला मला एखादा बोलवून एखादी जाहिरात देऊन त्याची एखादी मुलाखत घेऊन त्याने अशी त्या व्यवसायाला सुरुवात केली होती। आणि आज ह्या गेल्या 15-20 वर्षामध्ये हेमंतने आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती ते खबरदारसारखं एक चांगलं चॅनल चालवलं आणि परिपूर्ण नेत्यांना, सर्वसामान्यांना न्याय देताना त्यांनी कुठलीही फाटबीट बाळगलेली नाही। आणि मित्र कसा असावा, मैत्रीला कसा जगावा आणि मैत्री कशी करावी हे हेमंतकडनं शिकावं। अनेक आमच्या चेष्टा मस्करी होतात, राजकारणात अनेक चर्चा होतात, अनेक गप्पा गोष्टी होतात, पण हेमंत त्या ठिकाणी असेल तर तिथला तो शब्द कधी आमच्या पलीकडे बाहेर गेलेला नाही। त्यामुळे सच्चा मित्र, प्रामाणिक आणि मनातील सर्वस्व झोकून काम करणारा, मनाप्रमाणे बोलणारा आणि मित्रत्व जपणारा असा आज हेमंत, तू आज 50 वर्ष पूर्ण करून 51 वर्षात पदार्पण केलंयस। परमेश्वराच्या कृपेने आजपर्यंत तुझी जी कारकीर्द यशस्वी वाटचाल झाली ती तशीच भविष्यात राहू, हे तुला मी 51व्या वर्षाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतो। आणि आमच्या मित्रांकडून, सर्वांकडून पुढचं तुझं दीर्घायुष्य, चांगलं सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी राहावं हे ग्रामदेवत भैरीशी प्रार्थना। आज इथे माझ्या कॉलेज जीवनापासून पत्रकारितेपर्यंत जे काही माझा प्रवास झाला त्या प्रवासातले माझे साक्षीदार, माझे मित्र आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने हा माझा 50वा वाढदिवस साजरा केला जातोय। मला खूप अभिमान वाटतो की असे मित्र माझ्यासोबत कायम राहिले, माझ्या पाठीशी राहिले। त्यामुळेच आज रत्नागिरी खबरदारसारखं वृत्तपत्र मी
या उंचीवर पोहोचवू शकलो. या सगळ्या यशामध्ये या सर्व मित्रांचं मार्गदर्शन आणि पाठिंबा 100% आहे. आज माझा जो वाढदिवस हे साजरा करत आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना मी धन्यवाद देतो. पार्टीची देखील व्यवस्था आणि घोषणा लवकरच अनिमी काळजी करतील याची देखील मला खात्री आहे. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप मला फोन केला सौरभ ये पुढे ये असं जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.